महाराष्ट्राचं राजकारण असो किंवा मग केंद्रातलं, या दोन्ही राजकारणात काय चालू असतं? आरोप प्रत्यारोप आणि नुसताच गदारोळ. तो कधी विधान भवनात होतो तर कधी दिल्लीच्या अंगणात. पण या सगळ्या गंभीर वातावरणातही राजकारणात एक असे नेते आहेत जे कुठेही बोलायला उभे राहिले की समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं. बहुत मुश्किल है ये हाउस को चलाना, बहुत ही कठिन है बीजेपी और कांग्रेस को आपस में मिलाना, लेकिन हर बार मुझे बोलने के लिए बुलाना, नहीं तो आपको मुश्किल होगा हाउस को चलाना. अहो इतकंच काय तर भर सभेत भाषण करताना विरोधकांना सुद्धा ते हसवून सोडतात. चुनाव के पहले मुझे लोग कांग्रेस के बोल रहे थे कि भाई इधर आओ, लेकिन मैं बोला उधर जाकर मैं क्या करूं. ते संसदेत भांडत नाहीत, ते यमक जुळवतात आणि तो यमक असा काही जुळतो की मग तो ट्रेंडच होऊन जातो. आजकाल ना सोशल मीडियावर लोक ट्रेंड मध्ये येतात, पण हे मंत्री महोदय स्वतः एक ट्रेंड घेऊन येतात. पण आता ह्यांनी नवा कोणता ट्रेंड आणलाय? नक्की काय भानगड आहे? पाहूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी गौरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत. केंद्रात मंत्रीपद जरी असलं तरी त्यांची चर्चा ही फक्त केंद्रातच नाही तर महाराष्ट्रातही होते. गंभीर वातावरणातही ज्यांनी संसदेत विरोधकांना हसवलं असे कवी मनाचे नेते रामदास आठवले. मैं हूँ और तुम ही है. इसीलिए जब मैं मंत्रिपद की शपथ में ले रहा था तब मैं मेरा नाम नहीं भूल गया था. मुझे मालूम था कि मैं खड़ा हो तो नाम लेने की क्या जरूरी है. जेव्हा राजकारणात गंभीर विषय सुरू असतो ना, तेव्हा आपल्या खास शैलीने हे आठवले साहेब काहीतरी बोलतातच. आप लोग तो मतलब मुझे तो आपने बहुत बार दिया था धोखा, लेकिन नरेंद्र मोदी ने दे दिया मुझे मंत्रिपद का मौका. और इसी हाउस में मैंने बहुत बार आपको रोका. इसी हाउस में मैंने बहुत बार आपको रोका, इसीलिए नरेंद्र मोदी ने सोचा अब तुमको देना होगा मौका. पण पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा दिला होता. त्यावरही रामदास आठवले यांनी वेगळीच शायरी केली होती. जंतर मंतर पर जाकर इन लोगों ने पिया है पानी, जंतर मंतर पर जाकर इन लोगों ने पिया है पानी, इसलिए इनकी बिगड़ गई है वाणी. अलीकडेच यांचा चिपळूण दौरा होता. तिथे नीट पेपर फुटी प्रकरणाच्या मुद्द्यावर कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून आवाज उठवणारे अभिजित दिपके रामदास आठवलेंना आठवले आणि अभिजितचं कौतुक करत थेट त्यांना खुली ऑफर दिली. ठीक आहे, कुठेही राहिला असला तरी आपलं मत असं आहे की आता अभिजित दिपकेने रिपब्लिकन पक्षात आलं पाहिजे. पण त्याआधी संसदेत भाषणावेळी आठवले साहेबांनी अभिजितच्या या चळवळीचं कौतुक सुद्धा केलं होतं बरं. अमेरिका से जो भारत आया था चुपके चुपके, उनका नाम है अभिजित दिपके. अभिजित दिपके मेरे समाज का है. अभिजित दिपके अम्बेडकरवादी भी है. अभिजित दिपके ये मतलब आंदोलन उन्होंने खड़ा के किया, विषय इम्पोर्टेंट था और सरकार ने उनकी मांगे पूरी की है. आधी कौतुक, मग थेट ऑफर आणि इथूनच माझ्या पक्षात या हा नवा ट्रेंड सुरू झाला. पण साहेबांनी काही पहिलीच ऑफर नाही दिली. आठवतंय जुलै महिन्यात काय झालं होतं ते? पवार साहेबांनी जर निर्णय घेतला तर त्यांचे 8 खासदार आहेत, ते 8 खासदार सुद्धा आमच्या सोबत एनडीए सोबत येतील. त्यामुळे अजूनही निर्णय वेळ गेलेला नाही आहे. अजूनही पवार साहेबांनी निर्णय घ्यावा आणि एनडीए मध्ये त्यांचं स्वागतच आम्ही करू असं माझं मत आहे. म्हणजे विचार करा, ज्या शरद पवारांच्या एका इशाऱ्यावर महाराष्ट्रात भाकरी फिरते त्यांनाच आठवले साहेब एनडीए मध्ये म्हणजेच सत्तेत सामील होण्याचं निमंत्रण देतात. हे फक्त आणि फक्त रामदास आठवले यांच्याकडूनच शक्य होऊ शकतं. तिथे दिल्लीतील संसदेत आठवले साहेब भाषणाला उभे राहिले की विरोधकांनाच काय तर अध्यक्ष महोदयांना सुद्धा हसू आवरत नाही. अहो इतकंच नाही तर भर संसदेत अचानकपणे आपल्याच विरोधकांना सोबत घेऊन पक्षात या असंही रामदास आठवले म्हणतात. आम आदमी पार्टी भी हमारे साथ नहीं है, लेकिन वो हमारे साथ अभी है, आज इधर है.
हमारे संजय जी हमारे साथ है। अरविंद केजरीवाल हमारे साथ नहीं आएंगे, लेकिन संजय जी के साथ हमारे साथ आ सकते हैं। हेच आठवले साहेब फक्त संसदेत नाही थांबत, तर आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणावर सुद्धा शायरी बोलून टीका करतात. माझा रंग आहे सावळा, पण मी राजकारणामध्ये नाही उद्धव ठाकरेंसारखा बावळा. फक्त उद्धव ठाकरेच नाही, तर महायुतीच्या नेत्यांची सुद्धा स्तुती करत उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरेंवर सुद्धा मिश्किल पद्धतीने टिप्पणी केली आहे. एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या दोघांनी बंद केलेले आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरेचे धंदे. रामदास आठवले हे त्यांच्या खास शैलीने तर ओळखले जातातच, पण त्यांच्याकडे एक वेगळं कौशल्य सुद्धा आहे, ते म्हणजे हवामान तज्ञांचं. आता तुम्ही म्हणाल ते कसं, हे बघा. चुनाव के पहले मुझे लोग कांग्रेस के बोल रहे थे कि भाई इधर आओ, लेकिन मैं बोला उधर जाकर मैं क्या करूं. मैंने हवा का रुख देखा था कि हवा नरेंद्र मोदी जी की तरफ जा रही है. आता समजलं. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिपदाच्या दशकपूर्तीनिमित्त नागरी सत्कार समारंभ पार पडला. त्या कार्यक्रमात आठवले साहेबांच्या या कौशल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कौतुक केलं, तेही आठवले साहेबांच्या स्टाईलने. आठवले साहेब आजची उत्सव मूर्ती. आठवले साहेब आजची उत्सव मूर्ती साजरी करूया त्यांची दशकपूर्ती. कोणत्याही संकटात ते दिसतात स्थितप्रज्ञ, कोणत्याही संकटात ते दिसतात स्थितप्रज्ञ, पण साहेब आमचे राजकीय हवामान तज्ञ. रामदास आठवले यांच्या टायमिंगला खरंच तोड नाहीये. ते कधी येतील आणि सोबत कोणता नवा ट्रेंड आणतील याचा काहीच नेम नाहीये. कितीही गमतीदार व्यक्तिमत्व असलं तरी राजकारणात मात्र तेवढेच खंबीर नेते आहेत. म्हणून ते नेहमी म्हणतात, मैं हूं और तुम ही है. मग तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या काळात रामदास आठवले अजून कमाल करणार का? आणि ते म्हणतात तसं खरंच पक्षात अनेक बडे नेते सामील होणार का? तुमची उत्तरं कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.